श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता लवकरच नवीन वर्ष म्हणजेच 2026 हे वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षातला पहिला महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत. आणि यंदा म्हणजेच 2026 यावर्षी मकर संक्रांतीचा सण हा बुधवारी 14 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीचा हा सण संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. मकर संक्रांती हा प्रत्येक महिलांसाठी विशेष आणि खास महत्त्वाचा असा सण असतो, कारण प्रत्येक महिलेला छान असं तयार व्हायला आवडत असतं आणि ही संधी मकर संक्रांतीच्या दिवशीच महिलांना मिळत असते. आणि म्हणूनच प्रत्येक महिलेसाठी मकर संक्रांतीचा हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि खास आहे. प्रत्येक महिला मकर संक्रांतीला नटून थटून छान सुंदर साडी नेसून तयार होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की यंदा 2026 या वर्षी मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या 5 शुभ रंगाच्या साड्या या नेसायच्या आहेत आणि कोणत्या रंगाची साडी आपल्याला मकर संक्रांतीला चुकूनही नेसायची नाही आहे. तसंच मकर संक्रांतीच्या सणाला सौभाग्यवती स्त्रिया बांगड्या भरत असतात. तर यावर्षी महिलांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या या चुकूनही घालायच्या नाही आहेत आणि बांगड्या भरताना कोणता अत्यंत महत्त्वाचा नियम हा आपल्याला पाळायचा आहे, याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच यंदा मकर संक्रांतीला कोणते 5 शुभ रंग आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल आणि कोणता रंग हा आपल्याला वर्ज करायचा आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. 2026 यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांती हा सण इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षातला पहिलाच सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो आणि आपल्या मराठी महिन्यानुसार हा सण पौष महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो. मराठी पौष महिन्यामध्ये सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण हे सुरू होते आणि मकर संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हे सुद्धा हळूहळू कमी होत जाते आणि या दिवसापासूनच दिवस हा तिळातिळाप्रमाणे थोडा थोडा मोठा होत जातो आणि रात्रही छोटी छोटी होत जाते. मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा छोटा असतो आणि रात्र मोठी असते, पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. याच दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव शनीच्या मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो. तर या उत्तरायण प्रसंगी सूर्यदेवाची पूजा करून सूर्यदेवाला अर्घ्य दिलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच या दिवशी गरिबांना उबदार कपडे, खिचडी, तांदूळ, उडीद, तीळ आणि चांदी याचं दान करणं अत्यंत शुभदायी मानलं गेलं आहे. याच दिवशी जर आपण पितळीच्या भांड्यामध्ये तीळ आणि तांदूळ भरून ते दान केलं तर यामुळे आपल्याला शाश्वत पुण्य हे प्राप्त होतं आणि आपल्या सर्व पापांचा नाश होतो. तसंच यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते असं सुद्धा म्हटलं जातं. मकर संक्रांतीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. तसंच सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य आपल्याला प्राप्त होतं तेच पुण्य आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा सागरामध्ये फक्त एकदा स्नान केल्याने प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे या दिवशी दानाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यामुळे आपल्याला खूप पुण्य मिळते आणि आपल्या इच्छा, मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. मकर संक्रांतीचा हा सण नात्यांमधील गोडवा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा सण आहे, कारण या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतो. तर याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती या सणाचं खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि हा सण स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण या सणाला हळदी कुंकवाचं विशेष खास असं महत्त्व आहे. मकर संक्रांतीनिमित्त सर्व महिला मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे करत असतात. त्यामुळे प्रत्येक महिलेला मकर संक्रांतीचा हा सण खूपच आवडतो. तर प्रत्येक महिलेला मकर संक्रांतीला आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी असा प्रश्न पडत असतो. यंदाची संक्रांत ही कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या रंगाची साडी नेसणं यंदा आपल्याला शुभकारक ठरणार आहे असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडत असतो. यंदाचे शुभ रंग कोणते आहे आणि कोणत्या रंगाची साडी यावर्षी आपल्याला चुकूनही नेसायची नाही आहे असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडत असतो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं विशेष खास आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग हा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त करून देत असतो. काही रंग हे आपल्याला शुभदायक आणि सकारात्मक लहरी प्राप्त करून देत असतात, तर काही रंग हे अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही शुभ रंग हे मानले गेलेले आहेत की जे प्रत्येक
शुभ कामांसाठी किंवा देवाधर्माच्या कामांसाठी, देवपूजेच्या कामासाठी, देवपूजेसाठी अत्यंत शुभ मानले गेलेले आहेत. आणि त्यातलाच पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण लग्नानंतर प्रत्येक नववधू ही आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाचाच चुडा हा भरत असते. असं केल्याने तिचं सौभाग्य हे वाढत असतं आणि तिच्या पतीला दीर्घायुष्य हे प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे आणि म्हणूनच हिरव्या रंगापासून आपल्याला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे आपण जेव्हाही देवीची ओटी भरतो तेव्हा सुद्धा आपण हिरव्या रंगाचाच ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाचाच खण घेत असतो किंवा हिरव्या रंगाची साडी आपण देवीची ओटी भरण्यासाठी घेत असतो. तर यावरूनच आपल्याला कळतं की हिरवा रंग हा किती शुभ आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल, हिरव्या रंगाची साडी मकर संक्रांतीला यंदा नेसणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून मकर संक्रांतीला हिरव्या रंगाचीच साडी नेसा. आणि जर हिरव्या रंगाची साडी तुमच्याकडे नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सुद्धा अत्यंत शुभ रंग मानला गेला आहे. लाल रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच आकर्षक असा रंग मानला जातो. देवी लक्ष्मीला सुद्धा लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. लाल रंग हा तेजाचे प्रतीक मानला जातो. लाल रंग हा शौर्य, उत्तेजना, साहस, आवेग, शौर्य, संघर्ष आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. लाल रंग हा असा शुभ रंग आहे की जेव्हाही आपण एखाद्या पूजेची मांडणी करतो तर तेव्हा आपण पाटावर लाल रंगाचंच वस्त्र हे टाकत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा लाल रंगाचंच वस्त्र हे टाकत असतो. लाल रंग हा सर्व देवांना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे आपल्या सौभाग्याची अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू ती म्हणजे कुंकू. तर हे आपलं कुंकू सुद्धा लाल रंगाचंच आहे आणि देवांची पूजा करत असताना सुद्धा आपण हेच लाल रंगाचं कुंकू देवांना लावत असतो. त्यामुळे लाल रंग हा अतिशय शुभ आहे आणि तितकाच महत्त्वपूर्ण सुद्धा आहे. लाल रंग धैर्य, शौर्य, उत्साह, उमंग आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची ही साडीही नेसू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा ज्ञान, शुद्धता, संघर्ष आणि त्यागाचं प्रतीक आहे आणि तसंच सेवेचे सुद्धा प्रतीक आहे. केशरी रंग हा दैवी शक्तींचं प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जाही प्रवाहित होत असते. केशरी रंग हा शौर्य, वीरता, बलिदान यांचं प्रतीक आहे. कारण केशरी रंग हा शिवाजी महाराज यांचा सेनेचा ध्वज आणि तसंच रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज हे सुद्धा केशरी रंगाचेच होते. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जाही प्रवाहित होत असते आणि म्हणूनच जर तुम्ही संक्रांतीला केशरी रंगाची साडी घातली तर यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जाही तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला एक प्रकारची नवीन ऊर्जाही मिळेल. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी घालू शकतात. तसंच यानंतरचा सर्वात महत्त्वाचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेचा आवडता रंग आहे. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आणि तसंच आनंदाचा प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आकर्षित करत असतो. गुलाबी रंगाचे कपडे जर आपण परिधान केले तर यामुळे आपलं मन हे खूपच आनंदित होत असतं आणि एक प्रकारची वेगळीच सकारात्मक एनर्जीही आपल्याला प्राप्त होत असते. गुलाबी रंगामुळे आपल्याला सुख समाधान हे प्राप्त होतं आणि आपलं मन हे सुद्धा शांत होत असतं आणि म्हणूनच गुलाबी रंगाचं एक वेगळं असं महत्त्व आहे. आणि म्हणूनच या संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात. तर याप्रमाणे आता जे मी तुम्हाला रंग सांगितले आहेत तर ते रंग यंदाच्या संक्रांतीला अत्यंत शुभ असे रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णताही शोषून घेतात आणि आपल्या शरीराला उब प्रदान करतात. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी या दिवशी गडद रंगाचे कपडे हे परिधान केले जातात आणि म्हणूनच तुम्हाला या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे आहेत. पण याबरोबरच तुम्ही राणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर, चिंतामणी कलर या रंगाचे कपडेसुद्धा परिधान करू शकतात. या रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकतात. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते आणि याच दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाचे वस्त्र नेसून निरोप दिला जात असतो. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात. आणि तसंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर काळ्या रंगाचे वस्त्र हे वातावरणातील उष्णताही शोषून घेत असतात आणि मकर संक्रांती हा सण थंडीमध्ये येत असतो आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ऊब मिळावी, उष्णता मिळावी म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जातात.
त्याचप्रमाणे तीळ ही थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देण्याची प्रथा सुद्धा पडली आहे। तर याप्रमाणे काळ्या रंगाचं महत्त्व बघता तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे सुद्धा नेसू शकतात, काळ्या रंगाची साडी नेसू शकतात। तर मग आता तुम्ही म्हणाल की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाहीये, तर आपल्या हिंदू परंपरेनुसार मकर संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी ही नेसलेली आहे तर त्या रंगाची साडी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही नेसायची नाहीये। संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र हे परिधान केलेलं असतं तर तो रंग, त्या रंगाचे वस्त्र हे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य करायचे असतात। दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत असते आणि यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहे आणि म्हणूनच यावर्षी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाहीये, पिवळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही घालायचे नाहीयेत। फक्त संक्रांती या सणापुरतीच आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीयेत। पिवळ्या रंगाला पितांबर असं म्हटलं जातं, तसं तर पिवळ्या रंगाचं वेगळं असं महत्त्व आहे। पण आपल्याला संक्रांतीच्या सणाला तेवढा 1 दिवस किंवा संक्रांती या सणाचे 3 दिवस तेवढा पिवळा रंग हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे। मग यामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे हे घेऊ नका किंवा तुमच्या मुलींना किंवा सुनांना वौसा देताना पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही देऊ नका। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला साड्यांसोबत बांगड्या भरण्याची सुद्धा परंपरा आहे। पूर्वीपासूनच आपली आई आजी मकर संक्रांतीच्या सणाला बांगड्या भरत असतात आणि संक्रांती या सणाला बांगड्या भरणं अत्यंत शुभकारक मानलं जातं, म्हणून प्रत्येक महिलेने मकर संक्रांतीला बांगड्या या भरल्याच पाहिजेत। संक्रांती या सणाला हळदी कुंकवाला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व बांगड्या भरण्याला सुद्धा आहे। हळदी कुंकवाप्रमाणेच बांगड्या या सौभाग्याचा अलंकार मानल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये काचेच्या 2-2 का होईना या बांगड्या असल्याच पाहिजेत। तर मकर संक्रांतीला आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्या तर अतिशय उत्तम, कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या या सौभाग्यवर्धक अशा मानल्या जातात। हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य हे वाढत असतं, आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य हे प्राप्त होत असतं। त्यामुळे मकर संक्रांतीला आपल्याला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत। आणि बांगड्या घालताना आपण एका हातामध्ये जर 6 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला 1 अधिक म्हणजेच 7 बांगड्या घालायच्या आहेत। याप्रमाणे 1 जास्तची बांगडी एका हातामध्ये आपल्याला भरायची आहे, एका हातात चढती एका हातात जास्तची अशी बांगडी आपल्याला घालायची आहे। या पद्धतीने आपल्याला मकर संक्रांतीला बांगड्या भरायच्या आहेत। बांगडी घालण्याचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा नियम आहे की आपण नेहमी बांगडी भरताना बांगडी घालताना एका हातामध्ये अधिक म्हणजे 1 जास्तची बांगडी घालायची आहे। तर हा अत्यंत महत्त्वाचा नियम पाळूनच आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत। आणि मकर संक्रांतीला प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या या आपल्याला चुकूनही घालायच्या नाही तर काचेच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे की मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही आणि कोणत्या रंगाचे वस्त्र हे आपल्याला मकर संक्रांतीला परिधान करायचे आहेत, तसंच कोणत्या प्रकारच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।